मी आज तुमच्या कालच्या निवडणूक आयोगामध्ये झालेल्या वादविवादाविषयी अभिषेक मनु संघवी यांनी सविस्तररित्या काल आपल्याला माहिती दिलेली आहे. खास काही मुद्दे मांडले गेले नाहीत. फक्त एक मुद्दा मात्र वारंवार मांडला गेला. तो मुद्दा अतिशय वेदनादायी होता आणि एक वेळ अशी आली की माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी कालपर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचो की या सगळ्यांचं दैवत खरं तर पवारसाहेबच आहेत, पण राजकीय कारणांसाठी बाजूला गेले. पण काल जेव्हा त्यांचा वकील म्हणाला की शरद पवार यूज टू रन हिज पार्टी लाईक अ फिफ्डम. फिफ्डमचा अर्थ संस्थान. एका संस्थानिकासारखे ते पक्ष चालवायचे. and he never bothered about democratic principles or he never behaved democratically. म्हणजे शरद पवार साहेबांना हुकुमशाह म्हणणं आणि त्यांनी कधीच पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने ते वागलेच नाहीत. हा आरोप मला वाटतं कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयात आमच्या मनात काहीच नाही आहे, असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत. साहेब लोकशाही न मानणारे आहेत. हे तुमचे वकील कसे काय म्हणू शकले? साहेब स्वतः 2 तास निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, सुनावणी ऐकत होते. ठीक आहे, साहेब बोलून दाखवत नसतील, पण त्यांनाही कुठेतरी एक भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं होतं की ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मूल्यांचा आदर केला, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1 तासही ते कधी त्या घरात राहिले नाहीत. ज्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सगळ्यांना विविध तऱ्हेच्या संध्या मिळाल्या, 18.5 वर्ष लोक मंत्री राहिले आणि तीच लोक म्हणतात की शरद पवारांना कधी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, लोकशाहीप्रमाणे कामच केलं नाही, एकाधिकारशाहीसारखे वागले. हुकुमशहासारखी. म्हणजे मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून असं वाटलं की कशासाठी लढतोय आपण? कुठली नीती, कुठली मूल्य? म्हणजे हे घरात बसल्यानंतर यांना फोन येणार की तुम्हाला अमुक अमुक मंत्री केलेलं आहे, जा शपथविधी करा. या सगळ्या त्यांच्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळालं त्यांना? तर ते हुकुमशाह आहेत. मला महाराष्ट्रातल्या एका माणसाला हे वाक्य पटतंय का सांगावं की शरद पवार हुकुमशहासारखे वागतात आणि त्यांनी पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवली नाही? एवढंच होतं तर मग शरद पवारांना सोडून जायचं होतं आणि सांगायचं होतं, साहेब तुम्ही लोकशाहीवादी नाही आहात, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाही आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो आणि स्वतंत्ररित्या आम्ही हा पक्ष चालवतो. त्यांच्या हातातलं बाळ आता वाढल्यासारखं झालंय, मोठं होतंय. ते झाड तुम्ही उपटून फेकण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न करताय.
तोपर्यंत ठीक आहे, चला समजू शकतो राजकारण आहे. पण काल जे काय तिथे बोलण्यात आलं वकिलांमार्फत ते मात्र सहन न होणार होतं. आणि इतकं असंवेदनशील होणं हे ज्यांनी त्यांच्याकडनं सगळं घेतलं त्यांना शोभत नाही. अजून खूप हिअरिंग होतील. हे काय पहिल्या हिअरिंगमध्ये किंवा 2 हिअरिंगमध्ये संपणारं प्रकरण नाही आहे. अजून खूप हिअरिंग होतील. पण तुम्ही शरद पवारांना इलेक्शन कमिशनच्या दारावर नेलत, त्यांना तिथे बसायला लावलं, तुमच्या वकिलांनी त्यांच्यासमोर हे सगळे उद्गार काढले. तुमच्या मनाला स्वतःला रात्री हेचं उत्तर शोधावं लागेल आपण काय करून बसलो आहोत. तुमची बाजू निवडणूक आयोगामध्ये किती जवळपास 1 लाखाहून जास्त पुरावे जे आहेत ते अजितदादा गटाकडून देण्यात आले अशी माहिती मिळते. आणि जे काही शिवसेनेबाबत घडलं तेच राष्ट्रवादीबाबतही घडेल असंही नाही. मग काय घडेल काय घडणार नाही ही आता निवडणूक आयोगासमोर होणारी लढाई आहे. प्रारंभी बोलताना अभिषेक मनु संघवी यांनी काही मृत इस्मांचे ॲफिडेव्हिट्स दाखल झालेत असा उल्लेख केला. आता हे पुरावे वगैरे नंतर सादर केले जातील, त्याच्यात काही हे नाही आहे. प्रश्न टेक्निकॅलिटीजचा नाही आहे, प्रश्न लिगॅलिटीजचा नाही आहे, प्रश्न संवेदनशीलतेचा आहे की ज्या माणसाने तुम्हाला अंगाई गीत गाडून वाढवलं, तुमच्या प्रत्येक प्रसंगात जो माणूस पहाडासारखा तुमच्या मागे उभा राहिला, केवळ राजकीय लढाई जिंकण्यासाठी तुम्ही त्यांच्या बाबतीत असे शब्द वापरले की ते कोणालाही सहन होणार नाहीत. ही वॉज रनिंग द पार्टी लाईक अ पर्सनल फिफ्डम हा शब्दच मुळे शरद पवारांच्या एकूण चारित्र्याविषयी विरोधाभास निर्माण करणार आहे. शरद पवार साहेबांनी आयुष्यात कधी लोकशाही मूल्यांच्या बाहेर जाऊन काय केलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या साथीदारांना कशी मदत केली ह्याची जर कहाणी सांगायला बसलो तर 2 दिवस कमी पडतील. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेल्या प्रसंगांना राजकारण सोडून सुद्धा मदत करणारे शरद पवार आहेत. बहीण भावांची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, 2 घरातली भांडणं, ह्यासाठी सगळ्यांना वेळ देणारे शरद पवार आहेत. महाराष्ट्रातले अनेक व्यापारी कुटुंब आहेत की त्यांच्या घरामध्ये काही वादावाद झाल्यानंतर तह करण्यासाठी शरद पवारांना निवडलं जातं. कधीच कोणाबद्दल पर्सनल द्वेष नावाची गोष्टच नाही. अशा माणसाला तुम्ही आरोपी म्हणून समोर बसवता आणि म्हणता की तुम्ही संस्थानिकासारखे वागता. जो माणूस आयुष्यभर राजा राजवाड्यांच्या विरोधात राहिला, आयुष्यभर या तत्वांना महत्त्व देत गेला की सर्वसामान्य माणसाला ताकद मिळाली पाहिजे, सर्वसामान्य माणूस वरती गेला पाहिजे, स्त्रियांना अधिकार दिले, मंडळ आयोग आणला, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं ज्याच्यामुळे सत्ता गेली, पण कधीही त्या गोष्टींचं दुःख व्यक्त केलं नाही. हे मूळ मुद्दे आहेत आणि हे आपण केलंच पाहिजे ही त्यांची भावना आहे. आत्तासुद्धा बिहारच्या सेन्सस नंतर ते स्वतः मला म्हणाले की जितेंद्र हा आपला आग्रही मुद्दा असेल की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीय सेन्सस झालाच पाहिजे. वयाच्या 84व्या वर्षी त्या माणसाचं हृदय आजही महाराष्ट्रासाठी धडधड 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 करत असतं. त्याच्याबद्दल कालचे उद्गार हे दुर्दैवी होते, अनाकलनीय होते. आणि आपण आपल्या वकिलांनी आपल्याला काय ब्रीफिंग केलं, आपण आपल्या वकिलाला काय सांगितलं हे मला माहीत नाही, पण कमीत कमी ह्याच्यापुढे तुमचा वकील हे बोलणार नाही याची काळजी घ्या.
नाही, मला या सध्या सगळ्याबद्दल मला आता कोण कोणाच्या गटात आणि कोण कोणाला पाठिंबा देतं आता हे दूरची गोष्ट आहे. ऑलरेडी सुनावणी सुरू झालेली आहे. आता कोण कोणाकडे याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही. नाही, आता फोटो कोणाचा वगळा नका वगळू. आता तुम्ही त्यांना विठ्ठल म्हणा, गणपती म्हणा, शंकर म्हणा, महादेव म्हणा, महाकालेश्वर म्हणा, काही म्हणा. तुमच्या मनातले शब्द इलेक्शन कमिशन समोर आले. तुमचा वकील जेव्हा बोलतो तो वकील त्याला जे ब्रीफ केलं जातं ते बोलतो. त्याला तुम्ही ब्रीफ केलंच ना की हुकूम कधी काय मानलंच नाही. त्यांनी निवडणुका घेतल्याच नाहीत, राज्याच्या निवडणुका घेतल्याच नाही, हे घेतलं नाही, ते घेतलं नाही, कधी कुठल्या जिल्ह्याच्या निवडणुका घेतल्या नाही, कधी राष्ट्रामध्ये हे केलं नाही. ह्याच्या आधी पण बोलले ना, विदर्भामध्ये पक्ष वाढू दिला नाही, आम्हाला कधी स्वातंत्र्यच मिळालं नाही. हे बघा, मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही आहे. मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. माझा जो विषय आहे तुम्हाला सांगितलं होतं, आपण गप्पा मारायला बसलो होतो. मी तुम्हाला सांगितलेलं मी कुठल्या विषयावर तुम्हाला बोलायचं असेल तर बोलेल. मला ह्या विषयांशी काही घेणं देणं नाही. कुठल्या केबिनमध्ये कोणी बसणार आहे काय आहे ह्याच्याशी काही मला घेणं देणं नाही. मला काय करायचंय, त्यांना ते महत्वाचं वाटत नसेल तर ते त्यांना विचारा ना. मला काय माहिती ते का जाणार नाही. काय इन्फॉर्मल डिस्कशन होतं, काहीही चर्चा झाली नाही. आणि एवढं महत्त्वाचं डिस्कशन असतं तर कदाचित त्या बैठकीत मी नसतो. मी ज्या अर्थी तिथे होतो त्या अर्थी तिथे इन्फॉर्मल डिस्कशन झालं. मला ते शेतकरी कांदा मारतायत का बटाटा मारतायत का काय मारतायत त्याच्याशी काही मला माहिती नाही. मी सकाळपासून काहीही वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. मी डायरेक्ट घरातनं निघालो. तुमचा एक पत्रकार बंधू परवा ॲक्सिडेंटमध्ये सिरियस जखमी झालेला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आज तो शुद्धीत आला. त्याची माहिती घेण्यासाठी डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरकडनं काही कॅन्सरची पोरं अख्ख्या भारतातनं बोलवली होती आम्ही. आज आमच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता म्हणून त्या कॅन्सरच्या मुलांना भेटलो आणि मी डायरेक्ट तिथे तुमच्याशी बोलायला आलो. नाही, मला निवडणुका वगैरे दूर राहिले हो. निवडणुका हरू जिंकू, सत्ता येते जाते, पण तुम्ही शरद पवारांना एक संस्थानिक, एक हुकुमशाह जो लोकशाही मानतच नाही असं म्हणण्याची हिंमत कशी दाखवू शकता? 18.5 वर्ष मंत्री तुम्ही होतात ना, शरद पवार होते का? तुम्हाला काय मेहनत करावी लागली होती का की शरद पवारांच्या घराच्या बाहेर 10 तास उभे आहेत? पण आम्ही त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं सामुदायिकरित्या महाराष्ट्राला द्या म्हणून सांगतोय की शरद पवार हुकुमशाह आहेत का? शरद पवारने आपल्या पक्षामध्ये लोकशाही राबवली नाही का? शरद पवार फक्त मनासारखं वागतात. मी कोणाबरोबर, शरद पवारांनी स्वतः सांगितलं ना माझ्याबरोबर 0 आमदार आहेत, ते तर आम्हालाही मोजत नाहीत. म्हणजे त्याचं आम्हाला वाईट वाटतं, ते तर आम्हालाही धरत नाही आहेत. प्रश्न हा आहे की तुम्ही काय बोललात निवडणूक आयोगासमोर.
असं आहे की ते जे मांडतायत ते त्यांच्याकडे मांडायला मुद्दे कमी असल्यामुळे ते ऑर्गनायझेशनल सपोर्ट ह्याच्यावर बोलायलाच तयार नाहीत. ते फक्त आमदार आणि त्याहीपेक्षा ते म्हणाले की आमदारांना झालेले मतदान हे गृहीत धरायला पाहिजे पक्ष. म्हणजे आता पक्षाला दिलेलं मतदान हे कदाचित मला मिळालेलं मतदान हे राष्ट्रवादीचंच मतदान आहे, मी असं अजिबात मानत नाही. मी हे स्वतः सांगतो की मला मिळालेलं मतदानामध्ये खूप मतदान आहे जितेंद्र आव्हाड या नावाला मिळालेलं मतदान आहे, हे मी आत्ता सांगतो इथे. त्यामुळे मिळालेल्या मतदानाच्या जीवावरती पक्ष ठरवावेत असं जर झालं तर मग भलंच झालं. मग जे हरले त्यांना लोकांनी मतदान केलं ते काही वेडे होते? जर तुम्हाला ते शाणे वाटतात जे तुम्हाला निवडून आणतात आणि निवडून आलात म्हणजे पराभूत झाले, त्या लोकांना काहीच किंमत नाही लोकशाहीमध्ये. आमचा युक्तिवाद अजून झालेलाच नाहीत साहेब. नाही असं आहे की जे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्याचं पान मला तोंडपाठ आहे. त्याच्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे, द लेजिस्लेटिव्ह पार्टी कॅनॉट बी टर्म्ड ॲज अ पॉलिटिकल पार्टी and the head of the political party has every right to appoint whip and the leader of the party, and whip is a connecting between the political party and the legislative party, so he controls it. इतकं सगळं क्लिअर आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने कुठले नीती नियम लावले ह्याच्याबद्दलही आक्षेप घेतले ना. सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी नोंदवलेल्या आहेत ना, आपल्या नोंदी दिलेल्या आहेत तिथे. आम्हाला त्याच्यावर बोलायचंच नाही आहे. आता जे होईल ते कोर्टात होईल, जे भांडणं होतील. शरद पवार हे हुकुमशहासारखे वागतात, त्यांनी लोकशाही मूल्य मान्यच केली नाहीत कधी. यांनी झालेलं दुःख मी व्यक्त करण्यासाठी आलेलो. मला काही बाकी इंटरेस्ट राहिलेला नाही. कोण कोणाबरोबर आहेत, किती जण कोणाबरोबर आहेत, खड्ड्यात गेले, मला काही घेणं देणं नाही. शरद पवार एकटे लढायला समर्थ आहे, मला माहिती आहे. वयाच्या 84व्या वर्षी पक्षावर झालेला हल्ल्याला उत्तर दिला माणूस सेनापतीसारखा समोर चालत जातो. ही हिंमत लागते यार. काय बारामतीमध्ये राहुल गांधी आले तरी देखील काय फरक पडणार नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. लोकसभा निवडणूक त्यांना तिकिटाचं स्वतःचं बघायला सांगा. तुम्ही जे म्हणताय की 84 वर्षाचा माणूस समय वगैरे साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणुकीला एक सभा झाली होती, टॉपसाठी सभा झाली होती. त्यानंतर कालची जी उपस्थिती होती दिल्ली सुनावणीमध्ये अपोजिशन पार्टीला किंवा त्या गटाला अजित पवार गटाला एक सूचक इशारा आहे का या उपस्थितीत? सूचक इशारा नाही, मला त्या माणसाच्या मनातलं जे कॉन्फिडन्स लेवल आहे. चला आपल्यासारखा माणूस संकट आल्यानंतर थरथरायला लागतो, थरथरायला. मी काल दिवसभराचा त्यांचा प्रोग्राम माझ्या डोळ्यासमोर आहे. 1 मिनिटाची विश्रांती घेतली नाही त्यांनी, 1 मिनिटाची. म्हणजे 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या, मी म्हातारा म्हणतोय, पण 84 वर्षाच्या या तरुण योद्ध्याच्या अंगामध्ये जी काही शक्ती आहे, म्हणजे ते सबकॉन्शियस लेवलला जे त्यांचं लढण्याची मानसिकता आहे ही अतुलनीय आहे. फक्त माझा प्रश्न एवढाच आहे, विठ्ठल कुठे हरवला? तुमचा गणपती, तुमचा शंकर, तुमचा महादेव कुठे हरवला? लढाई जिंकायचीच होती तर त्यांच्यावरती हे घाणेरडे आरोप कशाला करायचे होते? बस माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी मला काही ह्याच्यात. देखो ऐसा मुझे ये उम्मीद नहीं थी
कि शरद पवार जी को एक संस्थानिक कहा जाएगा और वो लोग गणतंत्र के कोई मूल्य को मानते ही नहीं, ऐसा कहा जाएगा, ये उम्मीद मुझे नहीं थी। क्योंकि जिन्होंने 30-30, 40-40 साल पवार साहब के साथ निकाले हैं और जो सबसे नज़दीक थे, हम लोग तो बहुत दूरी पे थे, ये जो 8 जन बैठे हैं मंत्रिमंडल में वो तो सबसे नज़दीक थे। कोई डिसीजन पिछले 30 साल में हुआ ही नहीं इनके सिवाय। बिना भुजबल जी को पूछे, बिना प्रफुल्ल पटेल जी को पूछे, बिना अजित पवार जी को पूछे कोई निर्णय पक्ष में गवर्नमेंट में हुआ ही नहीं। तो जो इनके इतने नज़दीक थे, इतने दिन उनके साथ निकाले थे, उनका वकील ये कहता है कि शरद पवार हुकुमशाह के जैसे बर्ताव करते हैं और पार्टी में हुकुमशाही चलती थी। He ran the party like his personal fiefdom. फिफ्डम इस शब्द का अर्थ निकालो। ये फिफ्डम ये शब्द का इस्तेमाल किया गया, ये फिफ्डम का आप अर्थ निकालो, फिर आपको समझेगा मेरे दिल का दर्द क्या है। लगता है जिस तरह से आप कह रहे हैं, अभी थोड़ी देर पहले अजित पवार जो लेकिन एक सभा में कहते हैं कि हमें ये निर्णय लेना पड़ा क्योंकि हम पे दबाव था हमारी विधायक तो आपको निर्णय लेना पड़ा तो आप अपनी पार्टी बना लो ना। जिस पौधे को शरद पवार जी ने लगाया, जिसको सींचा, जिसको बड़ा किया, जिसके फल आपने खाए, आपको अगर मंजूर नहीं था तो आप बाजू में होके एक अपनी पार्टी निकालो ना, कौन रोकेगा तुमको। लेकिन जिसने वो सब खड़ा किया, क्या उसके दुख नहीं लगेगा? आप उसके हाथ से कुछ खींच रहे हो, और कौन खींच रहा है? जिसको उन्होंने बड़ा किया है। इनमें से एक आदमी बोल सकता है कि मैं खुद अपने ताकत पे बड़ा हुआ हूं। इसके अलावा सवाल ये कि आप हमेशा से सेंसस की तरफदारी की होना चाहिए। तो इधर पहले अशोक गहलोत जी कह रहे थे काश देखो, कल जरूरी है। मेरी जो पवार साहब से बात हुई और उन्होंने जो लगातार पॉलिटिकल बातें की है, उसमें उनकी भूमिका वो बोलेंगे शायद, लेकिन बिहार का सेंसस उनको दिल को छू गया है और उनका कहना है कि पिछड़ों को हम कितने दिन पिछड़े रखेंगे, ओबीसी को कितने दिन हम समाज के बाहर रखेंगे। उनको अपना अधिकार मिलना चाहिए और पूरे देश में ही सेंसस होना चाहिए। हिंदी में एक सवाल है कि मायावती जो Nation improving. They are making best use of the facilities given to them. It is a feeling of, it is a very proudy feeling. You feel very proud when the members of the sports fraternity go and perform and earn medals, get medals, and हमारा सर ऊंचा हो जाता है। अरे मला काही वाटत नाही हो, मला काय वाटायचं, कुठे या नाही तर नका येऊ, त्याच्याने मला काय फरक पडतो। प्रश्न एवढाच आहे, तुमचा वकील तुम्हाला विचारल्याशिवाय बोलतो का? मी असं कुठेही म्हटलेलं नाही, पण हे शब्द त्याच्या तोंडातनं निघतातच कसे? मला त्याच्याशीही काही घेणं देणं नाही, नुसतं दाखवायचं आणि बाजूला जाऊन भलतच करायचं, त्याच्यापेक्षा दाखवू नका ना। हे सगळं पंखा घालून मावळत होते पवार साहेबांसमोर, नैतिकतेचा मुठा घालून मावळत होते असं वाटतं तुम्हाला? नैतिकता राहिली कुठे असं कालपासून मला वाटायला लागलं। कंत्राटी पद्धतीच्या विरोधात आम्ही आहोत।
तुमच्या मनातला जो भाव आहे की इथल्या मागासवर्गीयांना काही मिळूच नाही, ही जी तुमची पहिल्यापासूनची मानसिकता आहे, ती मानसिकता अंमलात कशी आणायची याचा जर विचार केला तर फक्त ती आपल्याला कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरच्या मार्फत आणता येईल. हे ओळखल्यामुळे तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आणता आहात. आणि मी सांगतो, आम्हाला द्या सत्ता, आम्ही उभ्या आयुष्यात कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर घेणार नाही. आणि खरंच जिथे सत्ता गरज आहे कामगारांची ते सगळे कामगार भरून तुम्ही इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घेताय. म्हणजे उद्या एखादा ब्रिज पडला त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कशी फिक्स करणार तुम्ही? कुठल्याही शासकीय कामामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते की नाही? आता हॉस्पिटलमध्ये मरतायत, उद्या जर कॉन्ट्रॅक्टचे डॉक्टर असतील तर कोणावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणार तुम्ही? आणि तुम्ही फक्त वाकोडेला सस्पेंड करता नांदेडच्या, आणि मग ठाण्यामध्ये झालं त्याला का नाही सस्पेंड केलं आजपर्यंत? का वाकोडे गरीब आहे म्हणून? वाकोडे मागासवर्गीय आहे म्हणून? हे काय लोकांना समजत नाही असं वाटतं का तुम्हाला? बाकीच्या डीन्सला का नाही सस्पेंड केलं जिथे जे जे मृत्यू झाले तिथे तिथे? आमच्या ठाण्यामध्ये पहिल्यांदा झाला, 4 दिवस मी बोंबाबोंब करत होतो. ऑर्थोपेडिक सर्जन तुम्ही डीन म्हणून ठेवला होता, ऑर्थोपेडिक सर्जन. काय वाटलं नाही तुम्हाला तेव्हा? आणि तुम्ही वाकोडेला सस्पेंड करून टाकता. आता त्याच्याबद्दल तर मला काय बोलायचं होतं, तर कायदा आणि सुव्यवस्था आहे ते राज्यात राहिलेला नाही तर बोलणार काय? आमच्या बरोबरच्या पोरांना तुम्ही तडीपार करणार, 2 गुन्हे असताना गावाच्या बाहेर 6-6 महिने राहायला लावणार, त्यांच्या घरची परिस्थिती बिघडते, त्यांच्या आईला हार्ट अटॅक येतो. का? तर फक्त ते तुमचे राजकीय विरोधक आहेत म्हणून तुम्ही त्यांना तडीपारीच्या नोटीस देत असतात. पोलीस तर गुलामासारखेच वागतात. 2 गुन्ह्यांवर कधी कोणी तडीपारी केली आहे काय? आणि तेही गुन्हे काय? तर पोस्टर लावलं, हा गुन्हा आहे काय? काय बोलायचं? ठीक आहे, जाऊ द्या, मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललं. जय जय महाराष्ट्र. अण्णा हजारेंना जे करायचं ते अण्णा हजारेंनी करावं. मला जे करायचं होतं मी केलं. 9.5 वर्षानंतर त्यांना जाग आली, हे माझं यश आहे. वो मुझे कोर्ट में खींचे, कहीं पे भी खींचे, मुझे कोई फर्क नहीं पड़ता, मैं लड़ूंगा. पर मुझे खुशी इस बात की है कि 9.5 साल के बाद मेरे एक ट्वीट ने उनको नींद में से उठा दिया. जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी, ये जो शिगुफा है ऐसा मायावती कहते हैं, कांग्रेस वाले भी ट्वीट करेंगे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेवारी, ये काशीराम जी का नारा था और वो नारा बिल्कुल सही है. अगर 85% पॉपुलेशन बिहार में बैकवर्ड क्लास है तो हम क्यों ना हमारा अधिकार मांगे? हमारा अधिकार है, शिक्षण में हमें अधिकार मिलना चाहिए, हमें काम में हमारा अधिकार मिलना चाहिए. हमको 50 में समेट के हमको दबोचा क्यों जाता है? नहीं, मेरे को मायावती जी क्या करती, बड़ी नेता है भाई. हम अपने उसूलों पे, अपने पिछड़ों के प्यार के लिए लड़ते रहते हैं. उसका फ़ायदा मुझे तो कोई है नहीं. ना मेरा बेटा है ना मेरी बेटी है, सब पढ़ के लिख के सब हो गया, अभी कुछ लेना देना नहीं है रिजर्वेशन से. लेकिन जो बच्चे मेरे आंखों के सामने दिखते कि जो अभी खासगीकरण जो हो रहा है स्कूलों का, उससे वो ज़िंदगी में पढ़ाई नहीं कर सकेंगे. इस देश में एक नया वर्ग तैयार होगा जो अशिक्षितों का रहेगा और शिक्षित लोगों का रहेगा, अमीरों का रहेगा और गरीबों का रहेगा. एक नया खेल इस देश में शुरू हो जाएगा. डिस्क्रिमिनेशन के एक नई लेवल आ जाएगी और इसको इस देश संभाल नहीं पाएगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.